ओम नमो नारायण। मित्रांनो, आजच्या आधुनिक युगामध्ये ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष देऊ शकत नाही, कोणाला विचारावं ब्रेकफास्ट केली काय तर म्हणतात मला वेळ नाही, जेवण केलं काय तर म्हणतात मला वेळ नाही। मित्रांनो, हे जे आपलं एवढं मोठं स्वयंचलित शरीर चालतंय ह्याला 3200 ते 3500 कॅलरीज दररोज लागतात। हे कुठून मिळणार? तुम्हाला खाण्यामधून मिळणार। आणि कचरा बाहेर खाऊ नका, वडापाव हे खाऊन जीवन जगू नका। मित्रांनो, तुम्हाला पॅरालिसिस होण्याच्या आधी तुम्हाला काही अशी चिन्ह दिसतात की उदाहरणार्थ एकदम अंधारी येणे, अचानक डोक्याचा उजवा किंवा डावा भाग तुमचा दुखणे, किंवा बोलताना तुमची तोतरी ओढणे, किंवा एकदम अचानक तुम्हाला एखाद्या वेळेस असं वाटते की आपला चेहरा जो आहे तो थोडासा बेंड झालेला आहे, किंवा गोळी घेऊनही तुम्हाला जर समजा डोकं तुमचं थांबत नसेल, हाय ब्लड प्रेशर झाला आणि त्या हाय ब्लड प्रेशरमध्ये तुम्ही 2 वेळच्या गोळ्या घेऊनही जर तुमचा हाय ब्लड प्रेशर कंट्रोल होत नसेल, नॉर्मल होत नसेल, किंवा शुगर तुम्ही भरपूर गोळ्या घेऊनही 2 वेळेस 3 वेळेस गोळ्या घेऊनही शुगर तुमची नियंत्रणात न येणे, आणि अति संताप करणे, भांडणे करताना खूप जोरजोरात बोलणे किंवा रागावणे, किंवा उपवास करणे, शरीराला भूक लागलेली आहे परंतु तुम्ही काही न खाणे। मित्रो, ह्या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला पॅरालिसिसचा झटका येऊ शकतो। आणि मित्रांनो, हा पॅरालिसिसचा झटका जर एक वेळ आला तर त्याला कव्हर करणं थोडं कठीण राहतं। त्यामुळं पॅरालिसिस होण्याच्या आधी तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या। मुख्यतः पॅरालिसिस होण्याच्या आधी तुमचं डोकं दुखतंय, आणि काही असे रुग्ण माझ्याकडे आहेत आमच्या शिवधाम सरकारमध्ये, दररोज डोक्याची गोळी घ्यावं लागतं। मित्रांनो, काही दिवसानंतर कॅन्सर होईल तुम्हाला, असं करू नका। साधं संडास साफ झाली नाही, गॅस ॲसिडिटी असले, पोट साफ झाले नाही, पोटामध्ये वायू असला, अपची झाली, अन्न पचलं नाही, तर अशामुळेही तुम्हाला डोक्याची बिमारी लागू शकतं। तर तुम्ही आमच्या शिवधाम सरकारमध्ये या, मुफ्त नाडी परीक्षण करा, रोगाचं निदान करा व आपल्या रोगाचं निदान करून योग्य ते तुम्ही मार्गदर्शन घ्या। मित्रांनो, पॅरालिसिस ही छुपी बिमारी आहे। ह्या बिमारी दुसऱ्या रोगांमुळे ते शरीरामध्ये होते। मुख्यतः अति धूम्रपान, अति चिंता, अति जागरण, अति ॲलोपॅथी औषधाचं सेवन करणे, अतिश्रम करणे, उपवास करणे, ह्या सर्व गोष्टीमुळे होतं। आत्ता माझ्याकडं एक गुजरातवरून एक आली, तिने 7 दिवस देवीचे व्रत केले आणि अर्ध्या तासामध्येच ती उपवास सोडवणारी होती। खूप तिला भूक लागली होती परंतु तिने उपवास सोडला नाही आणि त्याच्या आधीच तिला पॅरालिसिसचा झटका आला। कारण की ब्रेनला काय मित्रांनो, गाडीसारखं आहे, जसं गाडीला पेट्रोल जर नाही मिळालं तर बंद पडतं, तसं तुमचं शरीर आहे। तर मित्रांनो, ह्या पॅरालिसिसच्या आजारासाठी आमच्या शिवधाम सरकारमध्ये आम्ही स्पेशल सेल उघडलेला आहे। जर तुम्हाला असे काही सिम्पटम दिसत असतील की आपल्याला काही औषधं गोळ्या घेऊनही शरीरावर परिणाम होत नाही, तुम्ही माझ्याकडे या, त्यावर आपण रोग निदान करू। आणि पॅरालिसिस ही छुपी बिमारी आहे, तर ह्या बिमारीसाठी मी जी काही कारणं सांगितलेली आहेत, मुख्यतः तुम्हाला तसा एकदम पॅरालिसिस होत नाही, तुम्हाला काही 2-3 दिवस आधी असे सिम्पटम्स होतात, तोतरी ओढतोय बोलताना, किंवा डोकं दुखतंय, किंवा हातापायाची ताकद कमी होतंय, मित्रांनो त्वरित संपर्क साधा ना माझ्याशी। 2-3 दिवसामध्येच त्या गोष्टी नीट होतात। तर या अधिक माहितीसाठी आपण शिवधाम सरकार नाशिक असं म्हणून यूट्यूबवर तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता। आणि जर एखादा पॅरालिसिस पेशंट असेल की तो किती जुना असो ना, तो जिवंत आहे ना मित्रांनो, त्याच्यावर आम्ही पंचकर्म, षटकर्म, आयुर्वेदिक औषधं, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, मॅग्नेटोथेरपी हे सर्व करून त्याला 7 दिवस किंवा 15 दिवसामध्ये बराचसा आम्ही रिझल्ट देतोय। या संधीचा लाभ घ्या। ओम नमो नारायण।